शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कसे असावे ही माहिती जर आपणास आवडली किंवा अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ते शेतकरी कुटुंबाच्या आर्थिक स्थिरतेसाठी आणि शेतजमिनीच्या दीर्घकालीन टिकवणुकीसाठी आवश्यक आहे। शेतकऱ्यांच्या आर्थिक नियोजनाचे महत्त्व। शेतकऱ्याचे योग्य आर्थिक नियोजन हे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थिरतेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। उत्पन्नाची वाढ। योजनांद्वारे शेतकऱ्यांच्या त्यांच्या उत्पन्नाचा अधिकाधिक फायदा घेता येतो। जोखीम व्यवस्थापन। शेतीमध्ये अनेक प्रकारच्या जोखीम असतात, उदाहरणार्थ हवामान, बाजारभाव। आर्थिक नियोजनाद्वारे या जोखमींचा सामना करण्याची तयारी करता येते। आर्थिक नियोजनाचे घटक। उत्पन्न आणि खर्चाचे व्यवस्थापन। शेतकऱ्यांनी उत्पन्न आणि खर्चांचे तपशीलवार व्यवस्थापन करणे आवश्यक आहे। उधारी योग्यरित्या व्यवस्थापित केल्यास आर्थिक ताणही कमी होतो। आर्थिक सल्लागारांचे महत्त्व। आर्थिक नियोजन करताना तज्ञ सल्लागारांची मदत घेणे उपयुक्त ठरते। शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन प्रक्रिया आणि साधने। उत्पन्न आणि खर्च व्यवस्थापन। शेतकऱ्यांचे मुख्यतः शेतीपासून उत्पन्न असते, त्याशिवाय दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन इत्यादी उपव्यवसायातून उत्पन्न मिळवता येते। खर्चाचे वर्गीकरण। उत्पादन खर्च, मजुरी खर्च, वाहतूक खर्च, खते व औषधे इत्यादी खर्चाचे वर्गीकरण करणे आवश्यक आहे। बजेट। प्रत्येक हंगामाच्या सुरुवातीस बजेट तयार करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, त्याद्वारे खर्चाचे योग्य नियोजन करता येते। उधारी व्यवस्थापन। शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार विविध प्रकारच्या उधारीचा विचार करावा, उदाहरणार्थ शेतसारा उधारी, खते व औषधांची उधारी। उधारीचे नियोजन। उधारी वेळेवर फेडण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे। क्रेडिट स्कोअर। उधारी फेडताना क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, त्यामुळे भविष्यातील उधारी मिळवणे सोपे होते। शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन, संधी आणि आव्हाने। सरकारी योजना आणि सबसिडी। केंद्र व राज्य सरकारांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणि सबसिडी जाहीर केल्या आहेत, त्यांचा लाभ घेणे आवश्यक आहे। नवीन तंत्रज्ञान। नवीन तंत्रज्ञानाच्या वापराने उत्पादन क्षमता वाढवता येते आणि खर्च कमी करता येतो। व्यावसायिक सल्लागार। योग्य सल्लागाराच्या मदतीने आर्थिक नियोजन अधिक प्रभावी होते। आव्हाने। हवामान जोखीम। अनिश्चित हवामानामुळे उत्पादनावर परिणाम होतो, त्यासाठी विमा योजना उपयुक्त ठरतात। बाजारभावातील अस्थिरता। बाजारभावाच्या अस्थिरतेमुळे उत्पन्नावर परिणाम होतो, त्यासाठी बाजार माहिती व अनुमान तंत्रज्ञानाचा वापर करावा। मर्यादित संसाधने। शेतजमिनी, पाणी, खते या संसाधनांचा अमर्यादा असते, त्यांचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे। शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन योग्य प्रकारे केल्यास त्यांचे जीवनमान सुधारते आणि शेती व्यवसाय अधिक लाभदायक ठरतो। आर्थिक नियोजन करताना शेतकऱ्यांनी उपलब्ध साधन संपत्तीचा योग्य वापर करणे, तज्ञांच्या सल्ल्यांचा अवलंब करणे आणि नवीन तंत्रज्ञानाच्या वापराने उत्पादन वाढवणे याकडे लक्ष दिल्यास त्यांच्या आर्थिक स्थितीचा नक्कीच सुधारणा होईल।
हातमोजे वापरण्याचे शेतकऱ्यांसाठी पुढील प्रमाणे फायदे. कापसाचे हातमोजे वापरल्यामुळे हातांना काटे, धारदार वस्तू आणि विषारी रसायनापासून संरक्षण मिळते. हातमोजे वापरल्यामुळे हातांच्या त्वचेला हात शीतल राहतात आणि उन्हाच्या तडाख्यापासून संरक्षण मिळते. हातमोजे घालून काम केल्याने हातांना कमी त्रास होतो, ज्यामुळे कामाची क्षमता वाढते. कापसाचे हातमोजे वापरून शेतकरी आपले हात सुरक्षित आणि निरोगी ठेवू शकतात, ज्यामुळे त्यांच्या कामाची उत्पादकता वाढते आणि आरोग्याचे संरक्षणही होते.